राज्यातील मेंढपाळ बांधवांच्या समस्या, त्यांचे अनेक प्रश्न, सोबतच शेतकऱ्यांची कर्जमाफीसह शेतकऱ्यांसह शेतमजुरांच्या विविध प्रश्नांसाठी बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर पहिलाच मोर्चा अर्थात वाडा आंदोलन बच्चू कडूंचा आज अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर होणार आहे। त्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। यापूर्वी जर पाहिलं तर आपण बच्चू कडूंचे अनेक आंदोलन जे आहेत ते लक्षवेधी ठरलेले आहेत। अनेक आंदोलनात जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर जे आहे ते लाठीचार्ज वगैरे बच्चू कडूंचे आंदोलन झालं। त्याच पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून पोलिसांचा जवळपास 300 पोलिसांचा बंदोबस्त या आंदोलनाला असणार आहे। अमरावतीच्या संत गाडगे बाबांच्या समाधी मंदिरापासून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। यासाठी राज्यभरातील धनगर बांधव असेल, शेतकरी, मेंढपाळ या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी धनगर बांधवांनी जे आहे ते मेंढ्या बकऱ्या घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी होणार होते। परंतु आंदोलनाच्या सुरुवातीपूर्वीच जे आहे ते पोलिसांनी या मेंढ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे। सोबतच दुसरीकडे जिल्ह्यातून येणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणाहून जे आहे ते मेंढ्यांच्या गाड्या अडवल्याचा आरोप जो आहे तो प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी जे आहे ते मेंढ्या वगैरे आलेल्या आणि त्या ताब्यात घेतल्या, त्यामुळे कुठेतरी आमचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप जो आहे तो प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। काही वेळातच या ठिकाणी बच्चू कडू दाखल होणार आहे। या मोर्चाला सुरुवात होणार आहे। लक्षवेधी असं आंदोलन बच्चू कडूंचं होणार आहे। कर्जमाफीचा मुद्दा असेल किंवा विविध शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या मागण्याला घेऊन जे आहे ते बच्चू कडू पुन्हा आक्रमक झाले आणि त्याच पार्श्वभूमीवर आज अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर वाडा आंदोलन केलं जाणार आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।